शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोल के, तुझ्यानी माझ्या ओठे हलके. असुनी ननी अश्रू पोरके. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता, 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 अस्मिता. उलट एका होणाऱ्या आईची सेवा करायला मिळते हे मी माझं भाग्य समजते. पण मॅडम, दिवसभर जे आपण कामं करता ना, तो सगळा थकवा जाणवतोय चेहऱ्यावर. अभिदादा ऑफिसला गेला तो अजून आलाच नाहीये. सगळेजण खाली त्याची वाट बघतायत. खूप टेन्शन मध्ये आहेत रे सगळे. बरं, सेलफोन बंद ठेवायचा होता तर बरोबर नाहीचाच कशाला? अगं, काहीतरी अर्जंट काम असेल. आपल्या दोघींनाही माहिती नाही असं कुठचंही अर्जंट काम असूच शकत नाही. हे तुझ्या बापामुळे आणि तुझ्या भावांमुळेच ना. धाकटा असा गावभर फिरतोय. मोठा मोठाचा काही विचारूच नका. धंद्यात गणित चुकली की पदरात फक्त नामुष्की येते. भरपूर पैसा मिळवायचा, अगदी भरपूर, आणि तो सुद्धा अल्पावधीत. हाच मोह मला नडला. नशिबाने साथ काही सोडली नाही त्याची. जीवघेणा हल्ला हे तुला कसं कळलं? माई, बाहेर निघालात? हो. चला मग मी सोडते तुम्हाला. तू कुठे निघाली आहेस? ऑफिसला. का अभि जाणार नाही का ऑफिसला? जाणारच. तेजू, ऑफिस मधली सगळी कामं घरीच करायची असं ठरलंय ना आपलं. पण माई, घरी बसल्यानंतर मनात नाही नाही ते विचार येतात. एकटं वाटतं. आदित्याचं अजून काही ठाव ठिकाणं नाही. त्यामुळे जोपर्यंत आदित्य परत येत नाही तो पोलीस स्टेशन मध्येच निघाली मी. तुम्ही? आदित्यची कंप्लेंट करून इतके दिवस झाले, अजूनही तो सापडत नाही म्हणजे काय? पोलिसांना चांगलं खडसावणार मी. आपल्याला कोणी NRI ने न फसवता संग्राम थोरातने फसवलंय हे मी मुद्दामून अमिषा कर्वी पेपरमध्ये छापून आणलंय की निदान ते वाचून तरी आदित्य घरी परत येईल. पण अमिषाने सांगितलं मला, पण खरं म्हणजे मला तर उलटच वाटतंय. तो संग्रामला जाब विचारायला गेला असेल. मलाही तीच भीती वाटते. माई, तुम्ही आजचा पेपर वाचलात? का? काय लिहिलं त्यात? संग्रामचा पाळलेला गुंड कव्वा नावाचा, त्याच्यावर म्हणे काल जीवघेणा हल्ला झालाय फार्म हाऊसवर. पोलिसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये हलवलंय, पण तो कोमात आहे. माई, मला मनात अशी शंका येते की ह्या सगळ्यामध्ये आदित्य तर नाही. तेजू, असा विचार करू नकोस. अगं, असा विचार मनात आणणं सुद्धा पाप आहे. माई,
पाप पुण्याच्या कसल्या गोष्टी करताय? आता आता पोलीस आदित्यला शोधणार, पण ते आपण कंप्लेंट केली म्हणून नाही, पण आदित्य खुनी आहे, गुन्हेगार आहे म्हणून त्याचा शोध घेणार. तो गुंड अजून कोमात आहे, त्यातून तो शुद्धीवर आल्यावर काय जबानी देतोय देवास ठाऊक. तेजू, तू घरात बसून जर असे विचार करणार असशील ना तर तू ऑफिसलाच गेलेलं बरं. ऑफिसमध्ये गेलीस ना तर हे असले भलते सलते विचार नाही मनात यायचे तुझ्या. आणि तेजू, आपल्या माणसांबद्दल आपल्या मनात ठाम विश्वास असायला हवा. आदित्य खुनासारखं कृत्य करणार नाही याबद्दल मला खात्री आहे. ठीक आहे, आता सगळ्या प्रसंगांना खंबीरपणे सामोरं जायचं, सगळ्या संकटातून तावून सुलाखून बाहेर पडायचंय. परत एकदा मला वाटलं तुम्ही मला पोलीस स्टेशनला बोलवाल. काय आमच्या पोलीस स्टेशन मध्ये भिंतीपेक्षा कानच जास्त आहेत. तो म्हणलं तुमच्या घरी जाऊन तुमची भेट घ्यावी. बरं केलं. चहा घ्या. ड्युटीवर असताना चहा घ्यायला परमिशन असेल तुम्हाला. बरं, घरी यायचे कष्ट कशासाठी केले? काय पेपर मध्ये छापून यायच्या अगोदर खरं तर बातमी तुमच्यापर्यंत पोचते ना. मी तुम्हाला आधीच सांगितलं, पत्रकारिता सोडल्यामुळे मीडियाशी काहीही संबंध नाहीये माझा. जशा सामान्य जनतेला वर्तमानपत्रातून बातम्या कळतात ना, तशाही मला कळतात. अमिषाबाई, मला वाटतं आपण सरळ मुद्द्यावरच यावं. मी पण तेच म्हणते, तुम्ही आडून आडून आरोप का करताय? संग्राम शेठचा माणूस कव्वा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. कोमात आहे तो शुद्धीवर आल्यावर काय ते बघूया. अरे तवर का आम्ही पोलीस तपास बंद ठेवू का? आदित्य कुठे? हो, मला काय माहित. तो सापडत नाहीये म्हणूनच एनसी नोंदवली मी. आणि आता तुम्ही मलाच विचारताय, आणि आदित्य कशाला हवाय तुम्हाला? ओ माय गॉड, या प्रकरणाशी तुम्ही त्याचा संबंध लावताय. ग्रेट आहात तुम्ही. अस्मिता अस्मिता. आणि आदित्य कशाला हवाय तुम्हाला? ओ माय गॉड, या प्रकरणाशी तुम्ही त्याचा संबंध लावताय. ग्रेट आहात तुम्ही. अहो, तसा संशय घेण्याजोग्या गोष्टी सुद्धा घडल्यात ना. आणि संशयित आरोपी म्हणून आदित्याचा नंबर पहिला लागतोय. तसं स्ट्रॉंग रिझनिंग पण आहे त्याच्याकडे. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करताय. मला मान्य आहे, संग्रामने आदित्यला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केलाय, पण त्यासाठी तो त्या कव्वावर हल्ला का करेल? अहो, नुसतं गोवण्याचा प्रयत्न नाही केलेला. तुमच्या कंपनीवरती दिवाळखोरी डिक्लेअर करण्याची वेळ आणली होती संग्राम शेठने. मला वाटतं एवढा मोटिव्ह पुरेसा आहे त्यासाठी. अहो, पण यासाठी कुणी कुणाचा खून करेल का? त्यासाठी माणूस मुळातच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असावा लागतो. कुणाचा सूड घ्यायचा आहे किंवा राग आला म्हणून कुणी खून करत नाही. मग मला सांगा, तो आदित्य लपून का बसलाय? आदित्यनं लपून न राहता बाहेर यावं म्हणून कव्वाची बातमी छापून आणली ना आपण. काय परिणाम झाला? मला वाटतं आदित्य संग्रामकडे गेला असणार.
तिथं त्याची कव्वा बरोबर बाचाबाची झालेली असणार आणि या बाचाबाचीतूनच आदित्यने खुनाचा प्रयत्न केला. इन्स्पेक्टर साहेब, त्याला जर खून करायचाच असताना तर तो स्वतःचे हात रक्ताने का माखवेल? हल्ली 1000-2000तही सुपारी देता येते. माहितीये मला ते माहितीये. आणि मी का म्हणलं का आदित्यनेच खुनी हल्ला केला म्हणून? आदित्यनं तशी सुपारी दिलेली असणार. हे बघा, हा अहो माझा नुसता संशय आहे तसा. चला त्या निमित्ताने का होईना तुम्ही आदित्यचा शोध योग्य प्रकारे घ्याल. तुम्ही त्याला शोधून आणा. त्याला निर्दोष सिद्ध करण्याची जबाबदारी माझी. थँक्स फॉर युअर कॉपरेशन. आणि हो, कुठलाही पूर्वग्रह मनात न ठेवता तुम्ही त्याचा शोध योग्य प्रकारे घ्याल अशी अपेक्षा करते मी तुमच्याकडून. आदित्यांच्या बंगल्यावर पोलीस अधिक चौकशीसाठी गेले असता ऑलरेडी ते हरवले आहेत असे NC पोलीस स्टेशनला नोंदवले असं सांगण्यात आलं. थोडक्यात आदित्य जहागीरदार हे फरार असून पोलीस त्यांचा जातीने तपास करीत आहेत. हॅलो अमिषा. अरे अगं नाही, पोलीस आपल्या घरी येऊन गेले आणि आदित्यला पोलीस शोधतात ही बातमी आता टीव्हीवर दाखवली. तू न्यूज ऐकल्यास का? अगं टेन्शन काय घेऊ नको. इकडे माझं तू लवकर घरी ये. मला तू लवकर घरी ये. मला खूप खूप भीती वाटते. Police intensify their hunt for absconding tycoon Aditya Jagirdar. अरे फरार कसला घोषित करताय? या इथे बसलोय मी. इतके दिवस कर्जबाजारी म्हणून आदित्य ओळखला जात होता. आता तो भ्याड खुनी, हल्ला करणारा किंवा सुपारी देऊन खुनी हल्ला घडवून आणणारा 1 नंबरचा संशयित आरोपी आदित्य जहागीरदार म्हणून ओळखला जाईल. माई, तेजू, मी आणि बाबांनी आम्ही दोघांनी त्याच्यावर सह्या केल्या. अँड माइंड यू द डिसिजन वॉज माइन, सोलली माइन. फक्त माझा निर्णय होता. तुला सांगतो तेजू, ह्या कोलॅबरेशन नंतर आपली कंपनी ग्लोबल लेवलवर जाईल. ग्लोबल लेवलवर. आणि माझं नेमकं हेच यश अभिदादाला बघवत नाहीये. आणि याच गोष्टीवर आपले मतभेद आहेत. तुला वाटतं तसं अभिषेक भाऊजी बायस नाहीये. सगळ्या कमाल करतेस तू. कमाल करतेस तू. अक्षरशः कमालच करतेस. म्हणजे अभिदादा चारी बाजूंनी विचार करून अतिशय संयमित निर्णय घेणारा माणूस. हो. आणि मी कुठल्याही प्रकारचा विचार न करता, कुठल्याही प्रकारचा सारासार विचार न करता रॅश डिसिजन घेणारा माणूस, नाही का? काय तो नवऱ्यावर विश्वास. म्हणजे थोडक्यात ह्याच्यानंतर मी माझा प्रत्येक डिसिजन अभिदादाला विचारून घ्यायचा ना. माइंड यू तेजू, कंपनीशी रिलेटेड प्रत्येक डिसिजन घ्यायची ऑथॉरिटी बाबांनी फक्त मला दिली. मला, अभिदादाला नाही.
पण बाबा, माझं स्पष्ट मत आहे की रिस्क घेतल्याशिवाय आपल्या कंपनीची प्रगती शक्य नाहीये. आणि जर ती झालीच तर ती कासवाच्या गतीने होईल, आणि माझ्यात तेवढा धीर नाहीये. एक, तुम्हाला उत्तर द्यायला मी बांधील नाही. 2, अपॉइंटमेंट न घेता थेट घरात घुसल्याबद्दल मी तुम्हाला जाब विचारू शकतो. पण तुमचं वय बघून आणि फक्त तुम्ही माझ्या बाबांचे मित्र आहात म्हणून. धन्यवाद डायरेक्टर साहेब. मल्टीनॅशनल कंपनीबद्दल तुला एवढा आपलेपणा का? मल्टीनॅशनल कंपनीने भारतात पाय रोवण्याची परंपरा खूप जुनी आहे. सुमारे 250-300 वर्षापूर्वी ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली. भारताच्या काना कोपऱ्यात त्यांनी हातपाय पसरले आणि मग हळूहळू व्यापारीच राज्यकर्ते झाले. खरंच मी परत येणार होतो. अगं, तसं ठरवलंही होतं, पण हे नसतं लचाण माझ्या मागे लागलंय. माझा कव्व्याच्या हल्ल्याशी दुरान्वयी संबंध नाहीये. पण आता जर मी घरी परत आलो तर घरच्या सगळ्यांनाच त्रास होईल. नाही, मी आपणहून पोलिसांच्या स्वाधीन होणार नाही. अरे, माझा कसलाच कुठलाही संबंध नाहीये. मी का जाऊ? त्या कव्व्याला येऊ दे ना शुद्धीत. तो सांगेल हल्ला कोणी केला ते. हे नसतं झेंगट माझ्या मागे कसं काय लागलंय कोण जाणे. सगळं इथे राहायची चोरी, बाहेर पडायची चोरी. लवकरात लवकर जागा बदलायला हवी. बघू उद्याची सकाळ कशी उजाडते ते. कदाचित पोलीसच मला उठवतील. माई, तेजू, खरंच मी परत येणार होतो. तसं ठरवलंही होतं. वनिता, आता टीव्ही चॅनल वरती कुठच्या बातम्या असतात ग? का? अगं का काय बातम्या असतात की नसतात ते सांग ना. का म्हणे? नसतात. पण गेले 2 दिवस बघते मी. अभि, तू एवढं चिडचिड का करतोयस? चिडचिड का करतोय म्हणजे? मी चिडलोय, मी रागावलोय, मला संताप आलाय आणि तुम्हाला व्यक्त करायचा ओरडून या जगावरचा संताप. त्या संग्रामचा नायनाट होत नाही ना तोपर्यंत मी स्वस्थ बसणं शक्य नाही वनिता. अरे, एवढा का रागवतोयस? क्षणाला वेळ लागेल अभि तुला. आता काय वेळ लागायचा बाकी राहिलाय मला? अभि, अरे एवढा द्वेष चांगला नाही. त्या संग्राममुळे मी आणि जयवंत जेलची हवा खाऊन आलोय. ड्रग्सच्या स्मगलिंगच्या संदर्भात त्यांनी आम्हाला अटक करवली होती. तुला नाही का कधी जेलची हवा खायला लागलेली म्हणून तू हे सगळं बोलतीस? अभि, अरे इतिहास उकरून काढायचा नाही असं ठरलं होतं ना आपलं. ठरलं होतं ना, पण तरीही तो संग्राम मला वाटायचा नायनाट व्हावा असं काही तुझ्या तोंडातून बाहेर पडत नाहीये. व्यवहारात कुठेतरी गणित चुकलं, अंदाज चुकला म्हणून तोंडघशी पडलो आणि आता आपल्या वडिलांना तोंड कसं दाखवू? फार तर फार बाबा थाटामाटात लग्न लावून देतील आणि सांगतील की आता पहा तुमचं तुम्ही. पण सगळे जहागीरदार घरात कधीच राहत नाहीत.
म्हणजे एकदा तरी घर सोडून जातातच. पण समजा तो शुद्धीवर न येता तसाच खपला तर? म्हणजे त्याचा ठाव ठिकाणा समजलाच तर त्याला घरी परत बोलवायचं का? अहो तुम्हाला जर माहित असेल तर त्याला जरूर बोलवा ना, ताबडतोब बोलवा. पण आज वेळच अशी आली की तो जिवंत राहते म्हणून प्रार्थना करावी लागते. पण त्याची आणि बाबांची जुनी खुन्नस होती आणि त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता